तर ही थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस दरेगाव या मुख्यमंत्र्यांच्या मूळ गावी एकनाथ शिंदे गेल्या 3 दिवसांपासून आराम करत होते आणि आज मात्र ते दरेगावातून निघतायत। यावेळेस ही थेट दृश्य आपण बघतोय। त्यांच्यासोबत आमदार महेंद्र थोरवे देखील आहेत आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक बैठक देखील होणार आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस एकनाथ शिंदेंच्या सोबत श्रीकांत शिंदे त्यांचे सुपुत्र देखील आहेत। शिंदे दरेगावातून ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत। शिंदेंसाठी दरेगावात हेलिकॉप्टर देखील आणण्यात आलेलं आहे आणि आता पुढच्या काही वेळात एकनाथ शिंदे हे दरेगावातून निघणार आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे ते दरेगावात आले होते आणि दरेगावात त्यांनी विश्रांती घेतलेली आहे आणि याच दरेगावच्या दौऱ्यावरून विरोधकांनी देखील आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर केलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावातून निघणार आहेत। त्याआधी माध्यमांसोबत ते संवाद साधत आहेत। नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तब्येत आता बरी आहे आणि काल ट्रीटमेंट घेतली, आजही ट्रीटमेंट घेतली, त्यामुळे आता बरं आहे। त्यामुळे कसली टीका? हां 23 तारखेला रिझल्ट लागलेले आहेत आणि मुख्यमंत्री मग काय सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काय नियम आहे? मी नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या 2.5 वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोचपावती जनता देईल आणि 2.5 वर्षाच्या कामाची जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती, प्रकल्प थांबवले होते, ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली। आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत, म्हणजे मुलींचं शिक्षण असेल, वयोश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अशा योजना आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा।